नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। तर भाजी बघून तुम्हाला कळालंच असेल की ही गव्हाच्या कोंड्याची भाजी आहे। तर आपल्या पूर्वीच्या काळी आपली आजी बनवायची अशी कोंड्याची भाजी। आजकालचे मुलं ही खातसुद्धा नाही, पण तुम्ही एकदा करून बघा, मुलांना तुमच्या नक्की आवडेल। कारण एवढी मेहनत करायला कोणालाच आवडत नाही, पण हे खाल्लेली खूप चांगली असते आणि वर्षातून एकदा उन्हाळ्यातच हा पदार्थ आपण बनवला जातो। कारण उन्हाळ्यातच गव्हाच्या कुरडया वगैरे आपल्याकडे होतात, किंवा कुरडया जर करत नसेल तर तुम्ही गव्हाचा चीक काढून तो खाण्यासाठी वापरू शकता आणि उरलेल्या चिकाचे तुम्ही वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकता। तर मी वेगवेगळ्या पदार्थ बनवलेले आहे, तर ते चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तर तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता। तर गव्हाचा कोंडा कसा काढायचा, तर 3 दिवस गहू भिजत घालायचे आणि ते आपल्याला तिसऱ्या दिवशी दळायचे आणि त्याचा चीक काढायचा वेगळा आणि कोंडा वेगळा काढायचा। तर जो कोंड्या भाजीला वापरायचा आहे ना, तो दुसऱ्या दिवसाचाच कोंडा इथे आपल्याला दुसऱ्या पाण्याचाच कोंडा आपल्याला इथे वापरायचा आहे। जास्त वेळा पाणी त्यात टाकायचं नाही, नाहीतर भाजी ही पानचट होते, त्याला चव येत नाही। तेल टाकायचे, ह्या भाजीला तेल भरपूर लागतं। तर इथे मी मोठे 2 चमचे चांगलं जवळपास तेल घेतलेले अंदाजाने। त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। खूप जास्त काही मसालेसुद्धा या भाजीला लागत नाही, अगदी 5 मिनिटात तुम्ही ही भाजी बनवू शकता। इथे लसूण आणि एक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे। आता हे सगळं आपल्याला यामध्ये तळून घ्यायचं आहे। चांगली कडकडीत फोडणी करून घ्यायची, म्हणजे भाजीसुद्धा खमंग लागते। तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात किंवा काय काय टाकतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा। कोंड्याच्या भाजीचा काही वेगळा प्रकार असेल तर ते सुद्धा, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या ही भाजी बनवली जाते। तर आमच्याकडे अशी नाशिकला अशा पद्धतीने बनवली जाते। आता त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कोंड्याची भाजी म्हटलं की त्याला कांदा भरपूर लागतो, तर मोठी 1 वाटी मी बारीक कट करून कांदा घेतलेला आहे। तर कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला। आणि कांदा भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर परतला जातो कांदा। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला 5 मिनिटं कांदा परतवून घ्यायचा आहे। मिठामुळे लवकर मऊ पडतो कांदा, म्हणून मीठ टाकून घ्यायचं। कधी पण कुठल्याही भाजीला तुम्ही जेव्हा कांदा टाकतात ना, त्यामध्ये थोडंसं मीठ आधीच टाकून घ्यायचं, म्हणजे कांद्याला जास्त वेळ परतवायला लागत नाही। तर आता 1-2-3 मिनिटं झालेली आहे। तर बघा, इथे कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो घेतलेला आहे, तर तो आपल्याला अगदी बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो, तो सुद्धा आपल्याला टाकायचा आहे। जर तुमच्याकडे टोमॅटो नसेल तर नाही टाकला तरी चालेल, पण माझ्याकडे होता, किंवा आणि टाकल्यानंतर त्या टोमॅटोनी भाजीला चवही चांगली येते, म्हणून मी इथे टाकून घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो, लसूण हे कुठल्याही भाजीत जर टाकलं ना तर भाजीला छान अशी चव येते। आता इथे आपण काही मसाले टाकून घेऊ, भरपूर काही मसाले लागत नाही यासाठी आपल्याला। तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेले आहे। तर लाल तिखट टाकलेलं आहे 3 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, कारण ही तिखटच भाजी चांगली लागते। आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे। आता हे मसाले आपल्याला चांगले परतवून घ्यायचे आहे। तर लाल तिखटाला कलर खूप छान आलेला आहे माझा, आणि तो कसा आलेला आहे तर त्यासाठी मी तो व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे। लाल तिखटमध्ये एक सिक्रेट मसाला टाकलेला आहे, त्यामुळे माझ्या मसाल्याला खूप छान असा कलर आलेला आहे। तर आता याला फक्त मिनिटभर चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा, असं तेल सुटलं पाहिजे साईडनी, आणि कमी गॅसवर मात्र हे ठेवायचं आहे आपल्याला, फास्ट गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर मसाला लगेचच जळून जातो। आता हा कोंडा आहे ना आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। कोंडा टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आधी आपण मीठ टाकलं होतं, आणि कोंडासुद्धा थोडासा आंबटच असतो, म्हणून मीठ मात्र तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका।
कारण ह्या भाजीला थोडंसं मीठ हे कमीच लागतं, कारण कोंडा आंबट असल्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच टाकायचं. आणि आधी आपण कांद्याला सुद्धा मीठ टाकलं होतं, म्हणून तुमचा अंदाज घेऊन मीठ टाका. आणि प्रत्येकाचं मीठ कुणाचं कमी खारट कुणाचं जास्त खारट असतं ना, त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकायचं. भाजी परतवून घेतली की 1-5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं, पुन्हा काढून पुन्हा एकदा परतवून घ्यायची आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. असं आपल्याला ही भाजी शिजायला कमीत कमी 10 मिनटं तरी लागतात. अगदी मोकळी सुटसुटीत झाली पाहिजे. आणि गावाकडे गहू हे चक्क्यांमधून दळून आणतात ना, तर त्याचा कोंडा अगदी मोकळा सुटसुटीत असतो. तर हा मी मिक्सरमध्ये दळला होता, तर तो अगदी बारीक झाला होता, तर त्याच्यामुळे तुम्हाला इतका मोकळा सुटसुटीत वाटणार नाही. पण जो गावाकडे दळतात ना चक्कीला, तर त्याचा कोंडा एकदम असा मोकळा सुटसुटीत होतो. तर आता 5-5 मिनटं 2 वेळा मी झाकण ठेवून घेतलं होतं, तर आपली ही भाजी शिजलेली आहे. असा कलर चेंज झाला पाहिजे. आणि आता शेवटी त्यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बघा, अशी झटपट आणि पटकन अशी होणारी आपली ही भाजी आहे. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकतात. तर भाजी आपली तर रेडी झालेली आहे. तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आपली भाजी बघा कशी छान दिसत आहे. तर कलरही खूप सुंदर आलेला आहे. चवीला तर अगदी भन्नाट लागते. चपातीबरोबरही खूप छान लागते भाकरीपेक्षा. तर तुम्ही डाळ भात आणि चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकतात. तर अशा प्रकारची कोंड्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि दुसरे व्हिडिओ पण मी टाकलेले, ते सुद्धा चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलला पटकन तुम्ही आता सबस्क्राईब करा. आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून, कुठल्या राज्यातून, कुठल्या शहरातून बघता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.